तेव्हा आम्हाला कळलं की ही अशी फिल्म होणार आहे. वरुण, कारण का त्यांनी वरुणबरोबर काम केलं, मुरांबासारखा एक चांगला चित्रपट दोघांनी मिळून दिला आहे. तर तेव्हा तो असं म्हणाला होता की काही झालं तरी मी या फिल्ममध्ये आहे, तुम्ही मला सांगा, मी करणार. नाहीतर मग मी कॅमेरासमोर येऊन उभा राहील, पण मग तुम्ही बघा काय करायचं. रीलला नाही मिस केलं, ठीक आहे, तेवढं मॅनेजेबल आहे आमचं. आता एवढे रील करतो तर आता एक पिक्चर अर्थात. मला निपुण धर्माधिकारी मी त्याला आधी भेटले नव्हते फारसे, पण मला तरीही असं वाटायचं की मला निपुण माहिती आहे, कारण मी अमेय वाघ या व्यक्तीबरोबर 2 सिनेमे केलेत आणि अमेय कायम सतत निपुण बद्दल बोलत असायचा. माझ्या बाबतीमध्ये खरं निपुणच होता. निपुणचं मला माहित नाही की तरी त्याच्या मनामध्ये काय होतं. एवढ्यात सगळ्या नातेवाईकांना सांगायला नको. मी कशाला सांगतोय आता. अगं तुझा बाबाच असताना तर त्यांनी शहरात हत्तीवरून साखर वाटली असते. लहान आहेस तू सायली, हा मूर्खपणा करायला कोण एनकरेज करतंय तुम्हाला? 1 2 3 4. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट येत आहेत, पण एका चित्रपटाने मात्र आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. त्याचं नाव आहे 1 2 3 4. नाव जरी खूप सोपं असलं तरी विषय मात्र खूप गमतीशीर आहे. तो विषय नेमका काय आहे, त्यात काय मांडलंय, हे आज आपण जाणून घेणार आहोत. लोकमत फिल्मीच्या ऑफिसमध्ये, आपल्या स्टुडिओमध्ये संपूर्ण टीम आली 1 2 3 4 ची. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आणि विषय तिथूनच आपण सुरुवात करूया. 1 2 3 4 अगदी सोपं सुटसुटीत नाव, पण विषय मात्र भन्नाट. दिग्दर्शक निपुण, काय सांगाल विषयाविषयी? दिग्दर्शक वरुण, लेखक तू आहेस पण. तरी मला वाटतं कॅप्टन ऑफ द शिपनी मला वाटते धुरा सांभाळून. सो ही कॉन्सेप्ट निपुणची खरं तर आहे, त्याची कथा होती मुळात, आणि मग इव्हेंच्युअली आम्ही दोघांनी मिळून ती लिहिली. आणि ती कथाच ही होती की एक यंग कपल आहे, ते लग्न करतात आणि लक्षात येते की विदिन 2 मंथ्स ती प्रेग्नंट आहे. आता आहेच म्हणल्यावर मग ते ठरवलं की ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया याच्यासोबत. आणि पहिल्या सोनोग्राफीत त्यांना लक्षात येतं की आपण 4 बाळं. तर आता आपल्याला एका बाळाची कुठेतरी मानसिक तयारी झालेली असताना आता 4 बाळांचं काय करायचं. सो हा खरं तर तो प्रवास आहे त्या दोघांचा, नातेवाईकांचा. सो तू म्हणालास तसं अगदी गमतीशीर पहिल्यांदा वाटण्यासारखंच ते आहे, पण पुन्हा बाळ हा इतका गांभीर्याने घेण्याचा विषय असतो की त्याच्यामध्ये ती साईड पण कम्प्लिटली आहे की ऍक्च्युली नातेवाईक कशा पद्धतीने रिॲक्ट होतात, इमोशनल होतात का, ते गांभीर्य त्या दोघांना समजून देतात का, हा सगळाच तो भाग आहे तुमचा. निपुण, मला तुला विचारायचं आहे की ट्रेलर आम्ही सगळ्यांनीच बघितला, खूप एन्जॉय केला ट्रेलर. त्याच्यात अचानक एक वाक्य असायचं ज्यात 4 चे 6 मुलं असं एका सोनोग्राफीत दिसतं आणि सगळ्यांना धक्का बसतो की आता पुढे काय होणार आहे. ती गंमत काय आहे? ती एक खूप मोठी गंमत आहे खरं तर. आणि तो मला वाटतं अशा पॉइंटला तो सोडलाय ट्रेलर की आठवतंय का, मागच्या सोनोग्राफीमध्ये 4च्या मागे 2 लपून बसली होती. सो ती गंमत काय आहे हे मला वाटतं जाणून घ्यायला 19 जुलैचं मला वाटतं त्यांनी सगळ्यांनीच थोडं थांबावं त्यासाठी आणि नक्की येऊन थिएटरमध्ये बघावं ती गंमत काय कळण्यासाठी. पण गंमत नक्की. क्या बात आहे. वैदेही, स्क्रिप्ट जेव्हा हातात आली तेव्हा काय भावना होती, किंवा कसा, म्हणजे तुझ्या अर्थात प्रत्येक सिनेमाची स्क्रिप्ट वेगळी आहे किंवा तुझी भूमिका खूप वेगळी आहे. 1 2 3 4चा प्रवास कसा झाला तुझा? जशी कॉन्सेप्ट आहे सिनेमाची भन्नाट, तसा माझा प्रवासही भन्नाटच झाला. पहिल्यांदा मला जेव्हा वरुणनी कॉल करून सांगितलं की अशी अशी फिल्म करतोय आणि माझी इच्छा आहे तू काम करावंस ह्याच्यात, तेव्हा मी प्रचंड एक्साईट झाले होते. आणि जेव्हा पहिलं वाचन झालं तेव्हा जसं लोकांना आता ट्रेलर बघून लोकांचे रिस्पॉन्सेस येत आहेत ना, तसाच साधारण माझाही रिस्पॉन्स होता जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्टचं वाचन झालं. मला ही एकतर कॉन्सेप्ट इतकी आवडली, हा विचार इतका आवडला की हे कदाचित म्हणजे युनिक आहे ही केस, अशी प्रत्येकाच्या बाबतीत नाही घडत सहसा, पण असं जर घडलं तर काय, हा विचार येणंच मला इतकं गमतीशीर वाटलं. आणि ते ज्या पद्धतीने त्या दोघांनी लिहिलंय आणि जशी ती स्क्रिप्ट माझ्यासमोर त्याचं वाचन झालं, मला असं लक्षात आलं की आपण जे वेगवेगळे सिनेमे करण्याचा प्रयत्न करतोय त्यात हे आणखीन एक फेदर असणार आहे आणि आपल्यासाठी चॅलेंजिंग काम असणार आहे. पण वरुणसारखा दिग्दर्शक होता त्यामुळे खात्री होती की काम करायला मजा येईल. सो मला असं वाटतं स्क्रिप्ट ऐकल्या लगेचच आमचं काम सुरू झालं. क्या बात आहे. करण, तुझ्याकडे येईल. तू सोशल मीडियावर खूप काम केलंय, आम्ही ते सगळ्यांनी बघितलंय, पण जेव्हा सिनेमासाठी काम करायचं ठरलं तेव्हा काय जबाबदारी वाटली? तुझ्यासाठी ही प्रक्रिया कशी होती मराठी सिनेमाची? पहिली तर ॲक्च्युली माझी मराठी आहे ती तेवढी अस्खलित नाही आहे, तर मी तो प्रयत्न करत होतो की पहिलं त्याच्यावर आपण थोडं काम करूया. आणि पहिली मराठी फिल्म असल्यामुळे आणि एवढे दिग्गज कलाकार असल्यामुळे तर मी बोललो की जरा थोडा नर्वस आहे, बट सगळ्यांनी खूप छान कम्फर्टेबल केलं. आणि मला वरुणबरोबर खूप वर्षांपासून काम करायचं होतं, खूप त्याचं काम बघितलं, तर मी बोललो की काम करायची संधी भेटली तर ऑफकोर्स त्या सोनं आपण केलं पाहिजे. तर नर्वस होतो त्याच्यासमोर काम करायला की त्याला जसं पाहिजे तसं भेटतंय का नाही,
बट आय थिंक ही इज हॅपी. अर्थात पण तू सिनेमात आहे, मराठी सिनेमात आहे, सोशल मीडियावर तुझं खूप कौतुक होत आहे, पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ऑरेंज गँगची काय प्रतिक्रिया आहे तुला पडद्यावर बघताना? ॲक्च्युली सगळेच खुश आहेत बिकॉज सगळे काही ना काहीतरी वेगळं करतायत. पर्सनल लेवलला काही ना काहीतरी मोठं करतायत. सो ऑफकोर्स आमचं टायमिंगचं आता एवढं डिफिकल्ट झालं आहे बिकॉज सगळे बिझी असल्यामुळे की ती प्रतिक्रिया द्यायला आम्ही एकत्र भेटत पण नाही. जे असतं ते आमचं कॉलवर व्हॉट्सॲपवर जे काय असतं ते. सो सगळेच खुश आहेत ऑफकोर्स आणि सगळ्यांचं चांगलं चालू आहे. सो बेस्ट. तुम्ही सगळे मिळून ऍक्च्युली थिएटरमध्ये जाऊन एकत्र फिल्म पाहिली पाहिजे. ऑफकोर्स जाणार आहे. म्हणजे- पण आम्ही 4 नाही आहोत, आम्ही 6 आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. आपलं पण काहीतरी असू शकतं ना सहा. हा. आपल्याकडे 600 नातं आहेत. हे 6चं गणित अजून उलगडलेलं नाहीये, ते 19 तारखेला उलगडणार आहे. मला तुला आणि निपुणला दोघांना एक कॉमन प्रश्न आहे की बऱ्याचदा आता सगळ्या इंडस्ट्रीला माहिती आहे की तू आणि अमेय वाघ खूप जवळचे मित्र आहात, तू आणि नील खूप जवळचे मित्र आहात. तू या प्रक्रियेत अमेयला किती मिस केलं आणि तू या प्रक्रियेत नीलला किती मिस केलं? केलं का तू? आणि केलं का? क्या बात आहे. नाही, अमेय आणि मला वाटतं जेव्हा अमेयाला कळलं की ही अशी फिल्म होणार आहे, वरुण, कारण का त्यांनी वरुण बरोबर काम केलं, मुरांबासारखा एक चांगला चित्रपट दोघांनी मिळून दिला आहे, तर तेव्हा तो असं म्हणाला होता की काही झालं तरी मी या फिल्ममध्ये आहे, तुम्ही मला सांगा मी करणार, काही झालं तरी मी पासिंग नाही तर मग मी कॅमेरासमोर येऊन उभा राहील, पण मग तुम्ही बघा काय करायचं. आणि त्यामुळे ट्रेलरमध्ये पण त्याची आपल्याला एक झलक दिसली आम्हाला. की आम्हाला खरं तर शोधावं लागलं की काय देता येईल त्याला, काहीतरी करून त्याला आणायचं असेल तर काय करता येईल, म्हणून एक होताच रोल. तर अर्थात त्याला रिक्वेस्ट केली की म्हणजे असं असं काहीतरी आहे तर तू करशील का. त्यांनी पण अगदी आनंदाने, मोठ्या मनाचा आहे माझा मित्र, आला तो लगेच तिथे आणि त्यांनी ते काम केलं. पण मजा आली त्याच्याबरोबर तेही काम करताना. आणि आता आम्ही एकत्र काहीतरी करायचा प्रयत्न करतोय की ज्याच्यात त्याची मुख्य भूमिका असेल. क्या बात बघू. आहे, क्या बात आहे. कारण नीलला असा मी चान्स नाही देऊ शकलो. सो बट नीलला असं मिस म्हणजे ऑफकोर्स काही ना काहीतरी छान ऑपॉर्च्युनिटी येईलच आमच्यासाठी पुढे. आता इथे ही परफेक्ट जोडी आहे आमची दोघांची. जसं त्यांचं एक कपल आहे तसं आमचं पण एक वेगळं कपल आहे. सो मला वाटतं ही जोडी लोकांना, नवीन जोडी बघायला लोकांना खूप आवडेल. आणि नीलला नाही मिस केलं, ठीक आहे, तेवढं मॅनेजेबल आहे आमचं. आता एवढे रील करतो तर आता एक पिक्चर. अर्थात याच निमित्ताने मला वरुणला विचारायचं होतं की सध्या रील स्टारची खूप क्रेज आहे किंवा त्यांचा कॉन्टेंट, त्यांचा एक अभिनय हे लोकांना खूप आवडतं आहे आणि शेवटी ते जे 30 सेकंदात करतायत, 1 मिनिटात करतायत, ते आपल्याला खूप अपिलिंग वाटतंय. तर अशा नवोदित कलाकारांना घेऊन, रील स्टारला घेऊन तुला एखादा पिक्चर करायला आवडेल का? किंवा तसं तुझ्या डोक्यात कधी येऊन गेलंय की अरे नाही, हे स्टार्स माझ्या नजरेत आहे, रील स्टार यांना मी नक्की घेणार, जसं की तू आता करणला संधी दिलीस तसंच? करणला संधी दिली ही खूप चुकीचं होतं. त्यांनी आम्हाला खरं तर खूप संधी दिली हा सिनेमा स्वीकारून. कारण हे डेफिनेटली आहे की ना, की सगळ्याच रील स्टारच्या बाबतीमध्ये वाटतं ते त्यांचं एक स्वतःचं एक काहीतरी घेऊन येतात आणि ते लोकांसमोर मांडतात. आणि चांगली गोष्ट ही आहे की त्या सगळ्यालाच लोकाश्रय आहे आणि त्याचा इन अ वे फायदा हा आपण कमर्शियली विचार करता फिल्म इंडस्ट्रीला पण होऊ शकतो. सो मी असं अजिबातच म्हणणार नाही की फक्त ऍक्टर म्हणून करणला कन्सिडर केलं होतं. ऑफकोर्स त्याचं जे फॉलोईंग आहे हे आहे, त्याच्यामध्ये महत्वाचा भाग हाच आहे की त्याच्या कलेला लोकाश्रय आहे हे माहिती आहे. सो त्यामुळे पण तो एक महत्वाचा भाग होता. आता तू म्हणतोय तसं डेफिनेटली आवडेल. म्हणजे कुठल्याही दिग्दर्शकाला असे वेगळ्या पद्धतीचे जे कलाकार असतात त्यांच्यासोबत काम करून फक्त असं वाटतं ना की मग कदाचित त्या सगळ्यांना घेऊन खूप काहीतरी आत्ताच्या म्हणजे एका चौकटीमध्ये बसणारी कथा नाही मांडता येणार, त्यांच्यासाठी म्हणून काहीतरी खूपच बनणार करावं लागेल. सो तसा विचार व्हावा लागेल किंवा कदाचित त्याचा स्क्रीन प्लेच कम्प्लिटली वेगळा असेल. नेव्हर नो. क्या बात आहे. वैदे, 1, 2, 3, 4 कडे येताना सगळ्यात म्हणजे तुझंच खरं तर म्हणजे सगळ्यात जास्त वेदना तुला असणार आहेत, कारण की तुला 4 मुलांना जन्म द्यायचा आहे किंवा त्या प्रक्रियेतनं जायचं आहे. ती प्रक्रिया कशी होती सोनोग्राफी पासून ते मग पुढे जे काही होतं ते? वैदेही म्हणून का सायली म्हणून? सायली म्हणून. सायली म्हणून खरं तर तिची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला सिनेमात पाहायला मिळणारच आहे. मला असं वाटतं वैदेही म्हणून मला खूप गंमत वाटली ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, कारण ज्या गोष्टी आपण ऐकलेल्या नसतात, प्रत्यक्षात कधी पाहिलेल्या नसतात, अनुभवलेल्या तर नाहीच नाही,
त्या गोष्टी आपल्याला इमॅजिन करून करायला लागणं हे फार मला इंटरेस्टिंग वाटली ती सगळी प्रोसेस. कारण त्या दरम्यान मग स्वतःच्या आईशी आजीशी गप्पा मारून जाणून घेणं की त्यांना तेव्हा काय वाटलं होतं किंवा त्यांना ते कशातनं गेले आणि काय पद्धतीचे बदल घडतात तुमच्या स्वतः आजूबाजूला वगैरे. त्यामुळे वैदेही म्हणून मी ती प्रोसेस खूपच एन्जॉय केली. आणि मी म्हटलं तसं सायलीनी किती एन्जॉय केली, काय काय घडलं तिच्याबरोबर ते सगळं आपल्याला मला त्याला पुढे जोडून तेच विचारायचं होतं की जेव्हा वैदेही या भूमिकेत होती तेव्हा अर्थात मेकअप असणार, ते सगळे तुमचे किट्स असणार जे लावले जातात बेसिकली प्रेग्नंट मुलीसाठी किंवा महिलेसाठी, ते सगळं मेकअप आणि ती जर्नी ते सगळं सांभाळणं, त्याच्यात वावरणं, ते किती टास्किंग होतं तुझ्यासाठी? नव्हतं खरं तर, मी खूप कम्फर्टेबल होते त्या सगळ्या. एकतर मी झोंबिवलीत सुद्धा प्रेग्नंट होते त्यामुळे मला थोडीशी कल्पना होती. परंतु ह्या सगळ्यात जरा रिक्वायरमेंट वेगळी होती असं म्हणूया. आणि चौपट सगळं चौपट होतं. आणि त्या फिल्मचा जॉनर वेगळा होता, या फिल्मचा जॉनर वेगळा आहे. पण मला असं वाटतं की ते सगळं जेव्हा लागतं ना तेव्हा काही गोष्टी तुमच्यात आपोआप तुम्हाला जाणवायला लागतात. आणि मला हे खरंच लोकांना कदाचित विश्वास बसणार नाही या गोष्टीवर, पण मला ते जाणवत होतं. म्हणजे माझी चाल बदलली होती आपोआप. मी चेष्टेत म्हणते की मला डोहाळेही लागायला लागले होते, खूप क्रेविंग्ज असायचे, मी खूप खायचे सेटवर असताना. सो थोडंसं सायकोलॉजिकली सुद्धा ते तुम्हाला ते जाणवतं. म्हणजे मला कायमच काय म्हणूया, मला अर्थात हे अनुभवायचं आहे कधीतरी आयुष्यात, पण ते मला वायकेरियसली सायलीच्या मार्फत अनुभवायला मिळालं तेव्हा मला ॲक्च्युली मजाच आली जास्ती. फिजिकली थोडंसं ते टॅक्सिंग होतं ऑफकोर्स, कारण आता म्हणजे प्रेग्नंट बायकांनी हे अनुभवलंय. ते खरंच जेव्हा असतं तेव्हा ते बऱ्यापैकी फिजिकली टॅक्सिंग असतं. पण त्याची थोडीशी झलक मी पाहिली, पण मी मजा जास्ती केली असं मला वाटतं त्या सगळ्याबरोबर. अर्थात निपुणकडे मी कथा खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे असं कधीच कुणी बघितलं नव्हतं किंवा ऐकलं नव्हतं. तिळ्यांपर्यंत आपल्याला माहिती होतं. कथा कशी सुचली, काय विचार होता त्याच्या मागे, आणि कुठे ते स्ट्राईक झालं की आपल्याला आता 4 मुलांची प्रेग्नन्सी दाखवायची का ती कथा कॉलेज आणि मग ते लग्न अशी प्रक्रिया दाखवायची? आपल्याला बऱ्याचदा कुठल्या तरी कथेचा उगम एका आयडियापासून, एका बीजापासून सुरू होतो. आणि हे जे काही सापडलं त्याच्यासाठी मला वाटतं सोशल मीडिया कारणीभूत आहे. हे कुठेतरी असं स्क्रोल करत असताना एक असा व्हिडिओ दिसला की 4 मुलं हसतायत आणि असं तसं. तर तेव्हा असं जस्ट वाटून गेलं की अरे हे छान आहे, पण यांच्या आयुष्यात काय घडलं असेल जेव्हा यांना कळलं वगैरे वगैरे. आणि ज्या काही वेगवेगळ्या कथा आपल्याला सुचतात, कॉन्सेप्ट सुचतात कथानी, सो त्यामध्ये एक ते नुसतं कुठेतरी पार्क केलं गेलं की असं असं होऊ शकतं, तर काय होईल अशा एका कपलच्या आयुष्यात. आणि मग जनरल मित्रांशी किंवा लोकांशी चर्चा करताना काय काय सुचलं आहे, काय कशाबद्दल विचार करतोय वगैरे, हे जेव्हा केव्हा एका ओळीत सांगायचो की असं असं वाटतंय, ही एक कथा आहे, ही एक कथा आहे, असं वाटतंय काहीतरी, तेव्हा ह्या कॉन्सेप्टला खूप जास्ती इंटरेस्ट आलेला जाणवलं. म्हणजे लोकांकडनं आपसूक एक की अरे मग पुढं काय होतं असं एक येताना जाणवलं. आणि पुढं काय होतं हे मलाच नीट सुचत नव्हतं. तर त्यासाठी माझा हा तेव्हाचा नाटकातला मित्र, आता चित्रपटातला मित्र, तर तेव्हा मी वरुणला फोन केला. म्हटलं की अरे आपण, कारण हे एक नक्की तेव्हा जाणवायला लागलं होतं की नाटक, चित्रपट जे काय तुम्हाला करायचं आहे ती पूर्णपणे कोलॅबोरेटिव्ह प्रोसेस आहे. सगळं सूत्र माझ्या हातात आणि मीच सगळं बघणार, मी सर्व हे करून चालणार नाही. हे होऊ पण शकेल नाही असं नाही, फक्त प्रत्येक वेळेला क्वालिटी काम घडेलच असं काही नाही. आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं डिसेंट्रलाइज, थोडं लोकांबरोबर काम करणं गरजेचं आहे. तर तेव्हा मी वरुणला हे केलं आणि वरुण पण अगदी म्हणजे चालणार होतं त्याला दुसऱ्याबरोबर काम करणं आणि दुसऱ्याच्या कॉन्सेप्टवरती काम करणं हे. आणि त्यांनी ती कधी आपली करून घेतली आणि कधी आम्ही एकत्र आमची रायटिंग प्रोसेस पण इतकी अमेझिंग होती. मला असं वाटतं की आम्ही एक पात्र डिवाइड करून घेतलं होतं की तू समीरबद्दल लिही, मी सायलीबद्दल लिहितो असं. आणि आम्ही त्यांचे सीन्स लिहिले आणि आम्ही फक्त ते सीन्स वाचायचो की असा सीन सुचलाय, असा सीन सुचलाय. आणि मग नंतर ते पुढं जात ती एक संध स्क्रिप्ट झाली. क्या बात आहे. पण याच निमित्ताने मला विचारायला आवडेल की कथा खूप सुंदर आहे, इंटरेस्टिंग आहे, आणि मला असं वाटतं की थोडी काळाच्या पुढची आहे. कारण की आत्ता आपण ज्या काळात आहोत तिथे कुठेतरी लिव्ह इनला प्राधान्य दिलं जातं आहे, किंवा आपण बरेच कपल म्हणतात की मला मूल नको किंवा हवं तर ते एकच हवं. अशा वेगवेगळ्या टप्प्यातनं आत्ताची पिढी जात असताना एका मुलीला दिवस जातात, मग ती 4 मुलं दिसतात, आणि हे सगळं थोडं पुढचं वाटलं. तर त्या लेखक म्हणून
कसं बघतोस या कथेकडे, स्वतःच्याच कथेकडे अर्थात? पुढचं आहे, मागचं आहे, आत्ताचं आहे, हे खरं मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की हे खरं आहे की आत्ता हे जास्त ऐकायला येतं आहे की मूलच नको. मला दरवेळेला म्हणजे जेव्हा आधीच्या पिढीची, म्हणजे आता आईवडील पण आधीची पिढी नाही म्हणतात, अनेक पिढ्या आधी आहेत आधी. ते. त्यांच्याशी बोलताना दरवेळेला असं जाणवतं की ते म्हणतात की आम्ही कधी या सगळ्याचा विचारच नाही केला. म्हणजे ह्या वयाचं झालो, लग्न झालं, मूल झालं, काही वर्षांनी दुसरं मूल झालं आणि संसार करायचा, एवढंच आम्हाला माहिती होतं. बाकी तुमची पिढी आता खूप एवढा विचार करते. आणि आत्ताच्या काळात मला असं वाटते की दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला दिसतात. म्हणजे हे तर आहेच आहेत, पण असेही लोक आहेत की ज्यांना खरंच मूल हवं आहे आणि ते जास्त विचार करून आता मूल करतात हे जाणवते. की म्हणजे झालं आणि आता सोडून दिलं असं नाही. आता वडील म्हणजे पुरुष जो आहे तो जास्त त्या संगोपनात पण इंटरेस्टेड आहे, तो त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो. अशी पण वडिलांची संख्या वाढलेली पाहतोय आपण. सो दोन्ही बाजू आहेत असं मला वाटतं. अर्थात. वैदे, या सगळ्याकडे तू कसं बघतेस? म्हणजे मी जसं कॉन्सेप्ट सांगितले की आता कॉन्सेप्ट बदलत आहे, तर त्याच्याकडे तू कसं बघतेस वैदेही म्हणून? मी म्हटलं तसं मला हा अनुभव घ्यायचाच आहे. म्हणजे मी सगळीकडेच म्हणते, कायमच म्हणते की मला 3 स्त्रियांनी वाढवलं आहे. त्यामुळे माझ्यावरती झालेले संस्कार हे त्या 3 स्त्रियांचे, ज्या अर्थातच वेगळ्या पिढीतल्या होत्या. म्हणजे माझी आई, तिची आई आणि माझ्या गुरु, ह्या तिघींचा त्यांच्या विचारांची इतकी छाप आहे माझ्या मनावर की मला असं वाटतं की थोडेसे काय म्हणूया, स्त्रीच्या मनाला प्राधान्य देणारे विचार जास्ती रुजले माझ्यात आपोआप. कारण त्यांच्याबरोबरच माझं सगळ्यात जास्ती बालपण आणि आयुष्य गेलं आहे. त्यामुळे मला स्वतःला हा अनुभव घ्यायचा आहे, प्रेग्नन्सीचा, आई होण्याचा, संगोपनाचा, सगळ्याच. पण निपुण म्हणाला तसं की आत्ताच्या काळात इतक्या वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत लोकांच्या आजूबाजूला, समाजात आपल्या इतके बदल घडत आहेत, एन्व्हायरमेंटमध्ये इतके बदल घडत आहेत की प्रत्येकाचा विचार म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन ह्या सगळ्याकडे पाहण्याचा वेगळा आहे आणि तो त्या व्यक्तीसाठी, त्या सिच्युएशनसाठी योग्यच आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला विचारशील तर माझी इच्छा खूप आहे, आता कधी घडणार आहे बघूया. क्या बात आहे. वरून मला विचारायला आवडेल की ही 3 महत्त्वाची पात्र आहेत, या पात्रांची निवड कशी केलीस? म्हणजे लेखकाकडनं दिग्दर्शकाकडे आल्यानंतर पहिलं कुणाचं कास्टिंग झालं? वैदेहीचं झालं, निपुणचं झालं, करणचं झालं, आणि कास्टिंग करताना काय डोक्यात होतं या प्रमुख 3 पात्रांचं? पहिलं सगळ्यात कास्टिंग अर्थातच निपुणचं झालं. आणि तो म्हणाला तसं या फिल्मची प्रोसेस बऱ्यापैकी होती. आम्ही ॲक्च्युली कोविड काळामध्ये पुन्हा एकदा त्या स्क्रिप्टकडे वळलो आणि मी बरेच बदल केले त्याच्यामध्ये. आणि जेव्हा पहिल्यांदा त्यांनी सांगितली होती कॉन्सेप्ट आणि तेव्हा तो डिरेक्ट करणार होता आणि मी फक्त को रायटर असणार होतो. पण ओव्हर द इयर्स हे चेंज झालं आणि मी मुराम्मानंतर काही केलेलं नव्हतं. सो मी पण एका स्क्रिप्टच्या शोधात होतो. तर तेव्हा डिस्कशनमध्ये असं झालं की मला आवडेल करायला. आणि मग पुन्हा की पहिलं कोण वाटतंय समीरचं पात्र, तर मला असं वाटलं की तूच ते करावंस. कारण मला एक सौम्य पुरुष हवा होता. म्हणजे त्याच्यामध्ये पण एक फेमिनाईन साईड असेल, एक मातृत्व असेल, जे आपल्याला म्हणजे त्याच्या दिसण्यामधनंच, त्याच्या बोलण्यामधनंच लक्षात येईल. सीन्स आणि हा सगळा पुढचा भाग आहे. सो ते मला डेफिनेटली हवं होतं, जे मला कायमच निपुणच्या बाबतीमध्ये वाटतं. सो त्यामुळे मग निपुण पहिली चॉईस होता. पण याच्या आधी कोणाचा विचार केला होता की फर्स्ट चॉईसच निपुण होता? माझ्या बाबतीमध्ये खरं निपुणच होता. निपुणचं मला माहित नाही की त्याच्या मनामध्ये काय होतं. त्याला अपेक्षित होतं का की तू असणार आहेस या सिनेमात, की तुझ्या डोक्यात कुणी वेगळा चेहरा होता? नाही, मी दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाचा फार विचार नव्हता केला. मी करणार हा चित्रपट असं होतं. पण एकदा ते वरुण कडे गेल्यावरती मी पूर्ण त्याच्यापासनं म्हणजे त्याच्या क्रिएटिव्ह निर्णयांमधनं मुक्त झालो. आणि अर्थात इच्छा होतीच की हे लिहिलंय पात्र हे चांगलं आहे, हे कदाचित आपल्याला जमेल. तर मला वाटते कधीतरी ही इच्छा बोलून दाखवली होती की तुला वाटतंय का की हे पात्र मी करू शकेन. आणि अर्थात नो प्रेशर, की नाही वाटले तुला दुसरं कोणी, इतके कलाकार आहेत ते घेऊच शकतोस. पण ते इतका लगेच तो हो म्हणाला की लॉटरीच लागली. क्या बात आहे. आणि वैदेही आणि करण? वैदेहीचं होतं की मला वैदेहीसोबत काम करायचं होतं. मी तिची आतापर्यंतची कामं पाहिली होती आणि मी त्या अर्थाने संधी शोधत होतो की कधी आपल्याला त्या पद्धतीचा रोल असेल जो तिला आपल्याला ऑफर करता येईल. अर्थात तो सक्षमच रोल असला पाहिजे, कारण ती खूप ताकदीची अभिनेत्री आहे. सो त्या दृष्टीने आपल्याकडे काही असेल तर आपण त्यानुसार ऑफर केलं पाहिजे. अदरवाईज असं ती नाही आहे आणि बळबळच आपण काहीतरी ऑफर करतोय असं व्हायला नको. असे मला कुठल्याही ॲक्टरच्या बाबतीत वाटतं, भले तो छोटा सीन असेल किंवा मोठा सीन असेल.
आपल्याला इतर ते कास्टिंग परफेक्ट लागतं आणि आपण ते ऑफर करायला पाहिजे किंवा खरंच तो सक्षम रोल असला पाहिजे. सो ते या बाबतीमध्ये झालं आणि फॉर्च्युनेटली वैदेही पण लगेचच तयार झाली. सो त्यामुळे ती आणि मला ही पण वाटलं की वैदेही आणि ही जोडी पण खूप युनिक आहे. युनिक आहे. जे घडतंय त्यांच्या आयुष्यामध्ये इतकं युनिक, तर त्यासाठी ती जोडी पण तशी पाहिजे. क्या बात. सो त्यामुळे पण ते झालं. करणच्या बाबतीमध्ये असं झालं की तो मित्राचं पात्र आहे आणि तो कम्प्लिटली ट्रेलर मधनं पण आपल्याला अंदाज होतो की तो क्रेझीच आहे मित्र. म्हणजे अदरवाईज अशा पद्धतीने पुन्हा तेच आहे की स्टोरी इतकी युनिक आहे की त्याचे आजूबाजूचे त्या कपलच्या जे सगळे जण आहेत तेही तसेच आहेत. सो त्यामुळे मग अशा एकाच्या शोधामध्ये होतो खरं तर की जर मित्र असेल ज्याची म्हणजे त्याचा सूर वेगळा असेल, जो सीन्समध्ये त्या पद्धतीने प्रॅक्टिसिंग ऍक्टर्स सारखा सूर लावणार नाही, तो त्याचं काही बॅगेज म्हणूया किंवा शिक्षण म्हणूया, काही पण करू शकतो आपण, ते घेऊन सेटवरती येणार नाही, काहीतरी एक वेगळंच तयार होईल तो सीन मध्ये आल्याने. आणि मग तेव्हा विचार करत असताना पुन्हा सोशल मीडिया थ्रू करणचे व्हिडिओज समोर आले. ऑफकोर्स मी करणला आधी मला माहित होता करण भाडीकोमुळे, सो पण ते त्या दृष्टिकोनातून कधी पाहिलं नव्हतं करणकडे. पण मग पुन्हा विचार झाला की अरे आपण करणला विचारू शकतो का, आणि ॲज आय सेड अर्लियर की करण पण फॉर्च्युनेटली लगेचच तयार झाला. सो त्यामुळे मग हे सगळं हा गोतावळा जमला. कारण काय तुझी भूमिका, म्हणजे सगळ्यांना आता मला कळलेलं आहे की एक अवली मित्र तू आहेस आणि तुझ्यामुळे समीकरणं बदलतायत किंवा काहीतरी ट्विस्ट येतोय, तर तूच सांग तुझ्या भूमिकेविषयी काय करणार आहेस तू या सिनेमात. माझ्या पात्राचं नाव आहे दाढी, तेच नाव आहे. त्याचं पूर्ण नाव काय ते तुम्हाला मे बी नेक्स्ट त्या पार्टमध्ये कळेल, बट हे माझं नाव आहे आणि मी त्याचा सल्लागार मित्र आहे. त्याचा सल्ला नाही घेतला पाहिजे कोणी, पण तो घेतो. अँड जसं मी बोललो सुरुवातीला की त्यांचं जसं कपल आहे तसं आमचं पण एक कपल आहे, ज्याच्यात तो सगळं एक्सप्रेस करू शकतो माझ्याकडे, वेंट आउट करू शकतो, जे काय त्याला बोलायचं सगळं सांगू शकतो की मला असं वाटतं, मला तसं वाटतं, आता हा डिसिजनमध्ये काय करू, जो तिकडे तो तियाशी नाही बोलू शकत. सो मी त्याला सल्ला देतो आणि मला पण नवीन रिअलायझेशन होतात की ह्याच्यावर हे घडतंय, मी त्याची मजा घेतोय, पण मी त्याला शॉक पण देतोय, तो घाबरतोय पण तरी तो माझ्याकडेच येतोय. सो ती अशी छान मैत्री एकदम जी नॉर्मली असते मित्रांची, सो तशी आमची जुगलबंदी आहे. तो अशा पद्धतीचे मित्र आपले असतात की आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी सांगितलं, काहीतरी अशी आपण एखाद्या चिंतेमध्ये आहोत आणि हे आहोत तर त्याच्याकडे बोलून कमी होईल, तर तो एक्झॅक्टली उलटा वाढवू शकतो. म्हणजे तुझं आणि मग काय आपल्याला हे लक्षात येतं की अरे बापरे खरं हे एवढं भयंकर झालं नाही, माझी चिंता ओके बरं आहे. म्हणजे तुझं कॅरेक्टर पाहताना आम्हाला खूप धमाल मस्ती असं सगळंच होणार आहे. वैदेही, मला तुला विचारायला आवडेल की तुझं आतापर्यंतचे आम्ही जे काम बघितलं किंवा तुझा एकंदर चेहरा बघितला तर खूप सोज्वळ गोड गुणी अभिनेत्री वाटते, पण तुला खरंच एखाद्या चित्रपटात खलनायिका साकारायला आवडेल का, कारण की आम्हाला तुझ्याकडनं खलनायिका मी बघायची. हे याआधी बोलूनही दाखवलंय की मला अर्थातच कलाकार म्हणून हावरट असतोच आम्ही, आपण सगळेच, म्हणजे की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची कामं करायची असतात. त्या सगळ्यात आणि अर्थात तू म्हणालास तसं लोकांनी त्या पद्धतीनेच माझ्याकडे पाहिलंय, माझी जी काही इमेज आहे, त्यामुळे गोड सोज्वळ माझ्यापर्यंत अजून ते आलं नाहीये कोणाकडनं की तू हे करू शकशील. ज्या क्षणी ते येईल त्या क्षणी मला करायला आवडेल. क्या बात आहे. कारण सिनेमा करतोय आता, तू फेमस तर आहेसच, पण आई बाबांची काय प्रतिक्रिया आहे, म्हणजे सिनेमाविषयी सुद्धा आणि एकंदर तुझं करिअर आणि सक्सेस विषयी. सिनेमाविषयी तर ते खूपच जास्त आनंदी आहेत, बट ते जास्त आनंदी आता ह्याच्यासाठी आहेत की ह्यांना कधी त्यांना भेटणार आहे. क्या बात आहे. बिकॉज त्यांनी पण ह्यांचं एवढ्या वर्षांपासून काम बघितलेलं आहे. ऑफकोर्स मला पण त्यांना स्क्रीनला बघायचंच आहे. पहिला मराठी चित्रपट जो थिएटरमध्ये येणार आहे, सो आणि एवढे अगेन दिग्गज कलाकार आहेत, त्यांच्यावर काम करायला भेटणार आहे, कसं होणार आहे, काय होणार आहे, सो ते खूप एक्सायटेड आहेत त्या बाबतीत. इन जनरल तर ऑफकोर्स ते एक्सायटेड आहेतच. काही ना काहीतरी म्हणजे त्यांना जे कळतं माझ्या लाईफबद्दल ते थ्रू सोशल मीडियाच कळतं, कारण आमच्यामध्ये जास्त घरी संवाद होत नाही, बिकॉज मी एवढा विचारांमध्ये असतो, एवढं काम चालू असतं, कधी कधी मी घरी जात नाही किंवा लेट जातो. एकच दिवस असतो रविवार जिथे मी वेळ काढून त्यांच्याशी थोडे गप्पा मारतो, बट ते नाहीत तेवढं सांगतायत. सो ते खुश आहेत, ते आपापल्यात खुश आहेत. ते फ्लेक्स करतात व्हॉट्सअप त्यांच्या स्टोरीजवर की आज माझ्या पोराने हे केलं, आज ते केलं, मी पण त्यांच्यावर हे केलं ते केलं वगैरे असं. सो आहे. पण तुला आठवतंय तुझं पहिलं रील कुठलं व्हायरल झालं होतं किंवा जिथून तुझ्या या प्रवासाला एक टर्निंग पॉईंट मिळाला? ऍक्च्युली खूप झालेले आहेत, बट टर्निंग पॉईंट आणि ज्याच्यामुळे मला अजूनही ओळखलं जातं ती एक डिवाईनची एक रील होती, जी मी एकदमच रँडमली केलेली. आणि व्हायरल रीलचं कॉन्सेप्ट हेच असतं की ती व्हायरल असते हे आपल्याला कधीच कळत नाही. आपण असं प्लॅन करून गेलो की ही रील व्हायरल जाणार, असं कधी होत नाही.
सो ती अशी रील मी बनवलेली आणि काही असं थॉट नव्हता, पटकन डोक्यात आलेली, पटकन बरोबर मी करून टाकली आणि ती एवढी गेली की त्या काळी बिकॉज त्या काळी खूप फॉलोअर वाढायचे, कधी कधी एक व्हायरल रील. त्या काळी त्या रीलनी मला वाटतं 3 ते 4 लाख फॉलोअर मला दिले. क्या बात आहे. म्हणजे मी 15 दिवस फक्त काही टाकलं नव्हतं, मी फक्त थांबत आणि नंबर बघतो कारण त्याच्यानंतर एक रिस्पॉन्सिबिलिटी येते ना की डिरेक्टरला पण की आता हिट झाली, आता काय पुढचं द्यायचं. सो तो टेन्शन मला आलेला. बट त्याच्यानंतर मी टाकत गेलो, लोकांना आवडत गेलं. बट अजूनही काही लोक मला भेटतात आणि बोलतात अरे डिवाइन भाई असेच येतात माझ्याकडे. सो तो खूपच चांगला टर्निंग पॉइंट आहे. अर्थात तुम्ही दोघांनी एकमेकांची केमिस्ट्री कशी एन्जॉय केली या चित्रपटात? काय गमती, काय किस्से, कसं एकमेकांची सोबत होती या प्रवासात? मला असं वाटतं सायली आणि समीरचं जसं जसं इक्वेशन काय म्हणतात, जसं जसं बॉन्ड घट्ट होत गेला तसंच आमची पण मैत्री त्या प्रवासात घट्ट होत गेली. मी सतत म्हणत असते की मला निपुण धर्माधिकारी, मी त्याला आधी भेटले नव्हते फारसे, आमचा असा कधी संवाद झाला नव्हता किंवा आमची ओळख नव्हती तशा त्या अर्थी. तर मी नेहमी म्हणते की पण मला तरीही असं वाटायचं की मला निपुण माहिती आहे, कारण मी अमेय वाघ या व्यक्तीबरोबर 2 सिनेमे केलेत आणि अमेय कायम सतत निपुणबद्दल बोलत असायचा. त्यामुळे एखाद्या नवीन व्यक्तीला आपण भेटतोय ही भावना कधीच मनात नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा भेटल्यापासूनच आय थिंक आम्ही इतके कम्फर्टेबल होतो एकमेकांबरोबर आणि आमची इतकी छान मैत्री झाली आणि ती दिवसागणिक घट्ट होत गेली की काम करताना त्या केमिस्ट्रीसाठी कष्ट वेगळे घेण्याची काही गरजच पडली नाही आम्हाला. म्हणजे ते इतकं आपसूक सहज झालं. झाली निर्माण. आणि मी म्हटलं तसं की सायली आणि समीरचा जितका आम्ही अभ्यास करायला लागलो किंवा त्या पात्रांच्या जितके जवळजवळ जायला लागलो तितका आणखीन आम्हाला काय म्हणूया आमची मैत्री घट्ट होण्यासाठी पण एक साधन मिळालं. वैदेही बरोबर मैत्री करायला कोणत्याच प्रकारचे कष्ट घ्यावे लागत ती होते कारण सगळं तिच्यामध्ये म्हणजे शी इज लाईक वन मॅन आर्मी असल्यासारखं ती सगळं तिच्याकडे आहे. ती म्हणजे चांगले दिसते ते सगळं जाऊच दे, आपण आता त्याविषयी नको बोलायला. दुसरं म्हणजे तिच्याबरोबर सतत खायला असतं, सतत भरपूर. त्यामुळे तुम्हाला भूक लागलेली असेल तर ती व्यक्ती तुम्हाला खायला देते आणि त्या तर ते आहे तिचं तुमच्याकडे पूर्ण लक्ष असतं जेव्हा ती तुमच्याबरोबर असते तेव्हा. त्यामुळे कधीच असं वाटत नाही की आपण तिचं लक्ष वेधून घेऊन काहीतरी किंवा तिला आपण डिस्टर्ब करतो वगैरे. ती तुमच्यासाठी अवेलेबल असते 100% तिथे. त्यामुळे ॲब्सोल्युटली कोणतंही कष्ट घ्यावे लागेल नाही तिच्याबरोबर. तिच्यासोबत राहणारे मित्र थोडक्यात उपाशी राहत नाही, कधीच नाही. एक पॅकेज आपलं असतं अजिबात उपाशी राहत. कारण या दोघांची तर आम्हाला चित्रपटात लव्ह स्टोरी पाहायला मिळणारच आहे. तू सोशल मीडियावरती आज स्टार आहे. जेव्हा आपण स्टार होते तेव्हा खूप DM येत असतात, खूप प्रपोज येत असतात, खूप मुली मागे असतात. तर तुला असा काही अनुभव आहे का? तू कुणाचा विचार केलाय का अशातनं? विचार करायला वेळच नाही बिकॉज ऑलरेडी एक आहे. पण तिला बेसिकली जास्त नाही आवडत सोशल मीडिया. माझं पण जे काय थोडं फेम आहे ते तिला नाही आवडत, कारण कुठे कुठे रॅन्डम लोक भेटतात आणि मग अचानक ते बिकॉज ते एक बॉन्ड आहे फॅन्सचं माझ्याबरोबर की त्यांना असं वाटतं की अरे आपलाच भाऊ आहे. आणि मग जेवताना पण मध्ये अरे भाई एक फोटो देणार, चल ना पटकन, आणि उठून घेऊन वगैरे जातात मला बाहेर. सो तिला ते नाही आवडत. सो त्याच्यापासून ती लांबच आहे. प्रपोजल वगैरे तर तेवढं नाही. हा, म्हणजे आलेल्या DMsला कसा रिप्लाय देतो किंवा कसं ते मॅनेज करतो? DM जास्त ओपनच नाही करत, म्हणजे जे असतात ते कारण खूप येत असतात. पोरांचे पण प्रपोजल वेगळे येत असतात. क्या बात आहे. प्रपोजल हे वेगळा ट्विस्ट आहे, हा वेगळा ट्विस्ट आहे. पोरांचे प्रपोजल तसेच असतात की भाई तू इकडे आपण बसू, तुला भारी दारू देतो, तुला भारी चिकन देतो, मटन देतो. सो ते एक बाप असं ब्रोकोड आहे आमचं आणि मला ते खूपच आवडतं. म्हणजे कोणत्याही शहरात महाराष्ट्रात किंवा असं लंडनला वगैरे पण गेलो तिकडे पण भेटतो आणि बोलतो अरे तुला हे देऊ, तुला काय पाहिजे, इंटरनेट पाहिजे, जेवायला पाहिजे, सगळं अरेंजमेंट करतो, तू काळजी करू. सो मला ते खूप छान वाटतं. असं एक छान आमचं कोड झालं. हा, एक वेगळंच समीकरण येतं. पण तू कळव्याचा आहेस बरोबर. कळव्यात कसं वातावरण आहे? म्हणजे आज तू प्रसिद्ध आहे, सगळीकडे गाजतोय, पण एक शेवटी असतं ना की आपल्या शहरातल्या लोकांचं आपल्याला कौतुक असतं. कळव्याकरांचं काय म्हणणं आहे? कौतुक आहे त्यांना आणि कौतुक संपलंय आता. कारण आता एरियामध्ये मी असंच वावरत असतो. मी असं काय ऑनतोराज आणि मला सिक्युरिटी वगैरे असं काही नाही आहे. बिकॉज ते लोक मला रोज बघत असतात. आम्ही रस्त्यावर शूट करत असतो, कोणी काय थांबवत नाही. पोलीस कर्मचारी असतील ते पण आमची म्हणजे फुल सपोर्टमध्ये करा, बिकॉज आम्हाला माहिती आहे तुम्ही काय कोणाला हानी वगैरे नाही पोहोचवणार. आम्ही ओढणी घालून पण रस्त्याच्या मध्ये चालत असतो. कारण असं कोणाला असं काय असं वगैरे काही होतच नाही. तो हे आमचेच लोक त्यांचं असं झालेलं आहे. बट ऑफकोर्स त्यांना खूपच म्हणजे तू सगळ्यांच्या कुटुंबाचा भाग झाला थोडक्यात. हो, म्हणजे
त्यांना असं झालं की अरे ही आपलीच पोरं आहेत आणि करू दे जे करतायत, फुल सपोर्ट करू आपण ह्यांना. सो सपोर्ट इन फॉर्म ऑफ कौतुक असं झालेलं आहे सध्या. क्या बात आहे, क्या बात आहे. वैदेही, तू आता बॉलिवूडमध्ये पण काम करतेस, रोहित शेट्टीसोबत काम केलंय. कसं आहे रोहित, म्हणजे त्यांचं अर्थात मराठी कलाकारांवर खूप प्रेम आहे, आपण ते बघतोच आहे. तर रोहित सरांचा अनुभव कसा आहे किंवा बॉलिवूडचा एकूण कसा अनुभव आला तुला? मी ॲक्च्युली आत्तापर्यंत 3च हिंदी प्रोजेक्ट्स केले आहेत आणि त्यापैकी 2 रोहित शेट्टींबरोबरच केलेले आहेत. मला असं वाटतं रोहित सरांचं जनरलीच कलाकारांवर खूप प्रेम आहे. म्हणजे मराठी कलाकारांवर विशेष प्रेम आहे, कारण ते या राज्यात त्यांचा जन्म झाला आहे, ते वाढले आहेत, ते मुंबईचेच आहेत मूळचे. त्यामुळे जनरलीच कलाकारांवरचं प्रेम आणि कलाकारांना सांभाळून घेणं ही त्यांचं मला खूपच चांगली क्वालिटी वाटते. माझा अनुभव काय, म्हणजे मी काय आय हॅव बीन व्हेरी लकी. मला ध्यानीमनीही नव्हतं की मला रोहित सरांच्या ऑफिसमधनं कधी फोन येईल. मला जेव्हा पहिल्यांदा आला होता तेव्हा मी रिस्पॉन्डच नव्हतं केलं, कारण मला वाटलं हा जेन्युइन नाही आहे कॉल. कारण हे असं अगदीच होऊ शकतं की कोणीतरी कोणाच्या तरी नावाने करतंय. पण मग मला नंतर ॲक्च्युली त्यांच्या असिस्टंटचा कॉल आला आणि तिने भेटायला बोलवलं आणि तिथून माझा त्यांच्याबरोबरचा प्रवास सुरू झाला. आणि त्यांनी सुद्धा ऑडिशनमध्ये पाहिल्यानंतर त्यांना त्या पात्रासाठी मी किती अप्रोप्रिएट आहे हे जाणवल्यानंतरच त्यांनी मला कास्ट केलं. म्हणजे मी म्हटलं तसं त्यांचं जनरलीच चांगल्या कलाकारांवरती खूप प्रेम असतं आणि ते कायमच तुमच्या कामाची दखल घेतात, तुमच्या बरोबर असतात, तुमच्या पाठीशी उभे असतात. माझा पहिला सिनेमा झाल्यानंतर जवळजवळ 4 वर्षाच्या गॅप नंतर मला इंडियन पोलीस फोर्ससाठी फोन आला आणि मला वाटत होतं मध्ये की ह्यांचे हे प्रोजेक्ट्स आले आहेत, अच्छा आपल्याला नाही विचारले का ह्याच्यासाठी, बरं बरं ठीक आहे, आणखीन काहीतरी चाललंय, अच्छा ह्याच्यासाठी पण फोन नाही आलाय. पण मला तेव्हा जेव्हा त्यांनी फोन केला IPFसाठी, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ते थांबले होते की माझ्यासाठी योग्य असं पात्र त्यांना मला ऑफर करता येईल. जे वरुण म्हणाला तोच विचार त्यांच्या मनात होता हे जेव्हा मला इंडियन पोलीस फोर्स ऑफर झालं तेव्हा लक्षात आलं. त्या माणसाचा हा खूप मोठेपणा आहे की त्यांनी लक्षात ठेवून त्या पद्धतीचं पात्र मला ऑफर केलं. आणि या दरम्यान सगळ्या कोविडच्या काळात अर्थातच जी काही परिस्थिती होती, मला आठवते त्यांनी मला स्वतःहून फोन केला होता. म्हणजे खरं तर माझ्याकडे त्यांचा नंबरही नव्हता आणि मागण्याचा प्रश्नही नव्हता, पण त्यांनी स्वतःहून मला फोन केला विचारपूस करायला की सगळं ओके चाललंय ना, तुला काहीही मदत लागली तर मला सांग. क्या बात आहे. तर मला असं वाटतं की त्या फोन कॉलमध्ये ती व्यक्ती डिफाईन होते. आज त्यांना हे करण्याची काहीच गरज नव्हती कुणाचसाठी, पण ते त्यांच्या सगळ्या माणसांसाठी कायम खंबीरपणे उभे असतात, जी मला सगळ्यात चांगली क्वालिटी वाटते. अर्थात म्हणजे कोविड सारख्या कठीण परिस्थितीत रोहित शेट्टींचा फोन येणं आणि आपल्या कलाकारांना विचारपूस करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण तिकडे जे आपला कामाचा अनुभव आहे, आपल्याकडे असं म्हणतात की मराठी कलाकार जेव्हा तिथे जातात, पण ते सेटवरचं वातावरण तू एन्जॉय केलंस का, किंवा तिकडचं काय, म्हणजे काय असतं तिकडे, गंमत काय असते बॉलिवूडची? मी म्हटलं तसं की मी बॉलिवूड विषयी बोलण्यायोग्य नाहीये, कारण मी जे 2 खरं तर मेजर सिनेमे केले ते रोहित सरांबरोबरच केलेत. पण रोहित सरांच्या सेटवर खूप धमाल असते, प्रचंड कल्ला सुरू असतो. ते स्वतः भयंकर मस्तीखोर आहेत, त्यामुळे त्यांना खूप असं शांत आवडत नाही. अर्थात काम जेव्हा सुरू असतं तेव्हा कम्प्लीट फोकस कामावरती असतो आणि ते भरपूर स्ट्रिक्ट सुद्धा आहेत आणि जसे दिसतात थोडेसे अशी भीती वाटू शकते तुम्हाला. आणि त्यांना खरंच कामाच्या मध्ये डिस्टर्ब करायचं नाही, कारण नाहीतर काय होतं हे मी स्वतः माझ्या डोळ्यात देखत पाहिलंय. पण अदरवाईज ते सगळ्या कलाकारांबरोबरच असतात, सगळ्यांची गप्पा, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणं हाही त्यांचा खूप मोठा आय थिंक प्लस आहे. मग तो कलाकार कुठल्याही पात्रासाठी आलेला असो, कितीही छोटं पात्र असेल, कितीही मोठं पात्र असेल, मेन लीड असेल, ते सगळ्यांना एकसारखे ट्रीट करतात आणि सगळ्यांबरोबर इक्वल धमाल करतात. त्यामुळे मी तरी खूप एन्जॉय केलं त्या सेटवर काम करणं. आता बाकी जेव्हा इतर लोकांबरोबर काम करायची वेळ येईल तेव्हा मला खरं कळेल की बॉलिवूडचा अनुभव कसा आहे. अर्थात 1, 2, 3, 4च्या निमित्ताने आपल्या गप्पा खूप रंगतायत, पण आता जाता जाता काय प्रेक्षकांना आव्हान असेल? 19 जुलैला पिक्चर येतोय. 1, 2, 3, 4 आणि त्याचे सगळे आई बाबा आणि मित्रमंडळी सगळेच उत्सुक आहेत ती बाळं बघायला. काय सांगाल चित्रपटाविषयी आव्हान? सो आमची जी फिल्मची टॅगलाईन आहे की गोड बातमीची घाई झालेल्या सगळ्यांसाठी. सो असं कायमच आपल्याकडे होत जातं की लग्न झाल्यानंतर पहिली मागणी सगळ्याच नातेवाईक, म्हणजे कपल सोडून बाकी सगळ्यांची मागणी हीच असते की आता होऊन जाऊ दे. तर अशा एका कपलला जर का 4 बाळं होणार असतील तर त्यांच्या नातेवाईकांची रिॲक्शन काय असेल, त्या कपलची रिॲक्शन काय असेल, ही ती फिल्म आहे. धमाल आहे, मस्ती आहे त्याच्यामध्ये, पण तरीही एक तो गांभीर्याने घेण्याचा विषय असल्यामुळे ती साईड पण आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही थिएटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नक्की ही फिल्म आवडेल आणि 19 जुलैपासून ती रिलीज होतीये, सो तुम्ही नक्की बघा थिएटरमध्ये.
निपुण, मला तुला असं आवर्जून सांगावं असं वाटेल की थिएटरमध्ये आज खरं तर तरुणांनी जाणं खूप गरजेचं आहे. आणि ही कम्प्लीट फॅमिली फिल्म असली तरी तरुणांनी या फिल्मसाठी का जावं, किंवा कपल्सला काय बघायला मिळणार आहे या फिल्ममध्ये, त्या अनुषंगाने तू सांगावं की तरुणांनी का बघावा हा सिनेमा. एकतर यामध्ये थोडंफार कॉलेजचं आयुष्य पण आहे, त्यामुळे तुम्ही तेही परत जगू शकता. जे आत्ता कॉलेजमध्ये आहे तेही बघू शकतात. त्याच्यानंतर यंग कपलची गोष्ट आहे. आत्ता लोक एकमेकांबरोबर लग्न करून लग्नाशिवाय जसे काय राहत आहेत ते दोन्ही विषय याच्यामध्ये थोडेफार हाताळले गेलेले आहेत. आणि तुम्हाला आपलीच गोष्ट आहे की काय 4 बाळं सोडून असं वाटेल तर ते अनुभवायला नक्की या. आणि जे थोडे मनाने तरुण आहेत सो त्यांना पण परत आपण वयाने तरुण झाल्यासारखं वाटेल. क्या बात आहे. आणि आईबाबांनाही कळेल की अशी सिच्युएशन आल्यावरती काय करायचं. अर्थात खूप सुंदर गप्पा झालेल्या आहेत या टीमसोबत. 19 जुलैला 1, 2, 3, 4 हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. तेव्हा सर्व प्रेक्षकांना आवाहन आहे की सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघायचा. आणि लोकमत फिल्मीकडनं 1, 2, 3, 4च्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.